हाय हॅलो नमस्कार, मी अश्विनी. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आज आम्ही कुठे गेलो होतो तर आज माझ्या मामांची घरभरणी होती, म्हणून आम्ही तिकडे चाललो होतो. स्वामी, माझे मिस्टर आणि मी आम्ही तिघीच चाललो होतो. स्वामीला फिरायला फार आवडतो, म्हणून तो मस्त एन्जॉय करत होता आणि त्याला थोडीशी झोपही आली होती. तासाच्या प्रवासानंतर आम्ही तिथे पोचलो. तिथे पोचल्यावर हॉलमध्ये मस्त छान नवग्रहांची वास्तुशांतीची पूजा मांडलेली होती. ही पूजा घरातील निगेटिव्ह एनर्जी जाण्यासाठी आणि बाहेरची पॉझिटिव्ह एनर्जी येण्यासाठी घरामध्ये येण्यासाठी केली जाते. या पूजेमुळे म्हणजे वास्तुदोषही दूर होतो. पूजेचं दर्शन वगैरे घेतलं, सत्यनारायणाचा प्रसाद घेतला आणि मस्त सगळ्यांसोबत गप्पा मारल्या. बरेच पाहुणे आले होते कार्यक्रमाला. पूजा अगदी सुंदर मांडलेली होती. पूजेसमोर मस्त मामीने रांगोळी काढलेली होती आणि बरेच पाहुणे आलेले होते आमच्या अगोदर. इथे ही माझी आत्या आहे, मम्मी, आणि त्या शेजारी बसलेल्या माझ्या मामी, या माझ्या छोट्या मामी, काकी, मावशी. आम्हाला पोचायला फार उशीर झाला होता, म्हणजे बरेच पाहुण्यांचे जेवण वगैरे झाले होते. आता बाकी घरचेच राहिले होते जेवण्यासाठी. मग आम्ही गेल्यावर जेवायला बसले माझ्यासोबत सगळे. या माझ्या मामांच्या मुली आहे आणि इकडे माझ्या शेजारी बसली ही माझ्या मोठ्या मामांची मुलगी आहे ती, आणि तिकडे तिच्या शेजारी माझी मम्मी आहे. जेवण खूप छान होतं. इकडे सगळे पाहुणे, घरचे राहिलेले जे काही पाहुणे बाकी होते ते सगळे जेवण करत होते. या माझ्या काकी, आजी आणि या माझ्या मामांच्या मुली, या 3. ही आहे माझी मम्मी आणि हे सगळे आलेले पाहुणे वगैरे होते. मामींची मम्मी, या माझ्या मामी, ह्या 3 मामी आहे माझ्या. जेवण करून झाल्यानंतर आम्ही मस्त हॉलमध्ये बसून गप्पा मारत होतो. हे माझ्या मामांचा मुलगा 2 आहे, ते माझे भाऊ आणि मिस्टर, आणि या माझ्या मामांच्या मुली. आम्ही मस्त गप्पा मारत होतो. ही आधी काढली होती, आधी बरी झाली. घेतो का माझा मोबाईल? हे देवाचं देवघर आहे, पण त्यात अजून काही त्यांनी देव ठेवलेले नव्हते. हा त्यांचा पहिला हॉल आहे. ही बंगल्याची POP एकदम मस्त केलेली होती आणि त्यांनी बंगल्याला जे काही कलर दिले होते ते अगदी लाईट आणि घरात मध्ये एकदम फ्रेश वाटेल असे कलर दिले होते. मला त्यांचं कलर कॉम्बिनेशन फार आवडलं. आता तुम्हाला किचन दाखवते. हा हॉल आहे आणि ते वरती जाण्यासाठी जिना आहे आणि तिथून आतमध्ये हा किचन आहे. किचनला त्यांनी खूप सुंदर फर्निचर केलेलं होतं आणि हा सोफा इकडे ठेवलेला होता. तिथे हॉलमध्ये पूजा मांडली होती म्हणून तिथे जागा नव्हती. हे फर्निचर बघा किती सुंदर केलेलं आहे. आणि इकडे गॅलरी आहे. इकडे कपडे वगैरे धुण्यासाठी जागा ठेवलेली आहे. हा बंगल्याचा त्यांचा पहिला बेडरूम आहे आणि तिथे पण त्यांनी छान फर्निचर केलेलं आहे. इकडे माझ्या मम्मी, मामी त्या सगळ्या बसलेल्या होत्या आणि त्या साईडला पण मस्त डोअर आहे, ओटा आहे. आणि हा त्यांचा नेक्स्ट बेडरूम आहे. त्याची पण POP तर खूप सुंदर केलेली होती आणि कलर तर खूप सुंदर दिसत होता. आत्तापर्यंत आलेले बरेच पाहुणे घरी गेलेले होते आणि मामी त्यांची इकडे आवरावर चालली होती. ते घरातली साफसफाई करत होत्या.
वरती जाण्यासाठी इथून हा जिना होता आणि जिन्याला मस्त छान LED लाईटची स्ट्रीप बसवलेली होती. त्याने जिना खूप सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह दिसत होता आणि साईडने मस्त ग्रिल लावलेली होती आणि ही काचेची मोठी विंडो होती. त्याने पण छान सूर्यप्रकाश पडतो आणि डोळ्यांमध्ये फ्रेश वाटतं. त्याच्यावरती 2 रूम आहे, एक बेडरूम आहे आणि एक मोठा हॉल आहे. ओपन गच्ची आहे. इकडे मिस्टर स्वामी आणि माझ्या भाऊवरती आलेले होते. बघा किती ओपन स्पेस आहे आणि इकडे पण त्यांनी मस्त कपडे धुण्यासाठी जागा ठेवलेली आहे. नळ वगैरे बसवलेला आहे. मिस्टरांचे वरती चालले वरचा व्ह्यू बघायला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. भेटूया अशाच नवीन पुढच्या